नाव टाइप्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे टाइप्स. सो 2 types of endoplasmic reticulum are found in same or different types of cell. एकाच किंवा वेगवेगळ्या सेलमध्ये दोघा प्रकारचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्याला बघायला मिळतात. एक आहे ग्रॅन्युलर और रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एकाचं नाव काय आहे? ग्रॅन्युलर, म्हणजे ज्याच्यावर ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. ओके, या ठिकाणी ग्रॅन्युल्सचा अर्थ होतो रायबोझोम्स. किंवा रफ ग्रॅन्युल्स किंवा रायबोझोम त्याच्यावर प्रेझेंट असल्यामुळे त्याला रफ ॲपिअरन्स येतं या प्रकारे, आणि म्हणून त्याला ग्रॅन्युलर किंवा मग रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतात. दुसरा टाईप आहे अग्रॅन्युलर, ज्याच्यावर ग्रॅन्युल्स प्रेझेंट नसतात, म्हणजे रायबोझोम प्रेझेंट नसेल, आणि रायबोझोम प्रेझेंट नसल्यामुळे त्याला स्मूथ ॲपिअरन्स येतं, म्हणून त्याला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा मग अग्रॅन्युलर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. पहिला टाईप आहे ग्रॅन्युलर और स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये RER असं म्हणणार. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम possesses rough wall because ribosomes remain attached with its membrane. त्याच्या मेम्ब्रेनवर रायबोझोम अटॅच आहे म्हणून त्याला एक रफ ॲपिअरन्स आहे. ओके, दे प्ले अ व्हायटल रोल इन प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, आणि प्रोटीन सिंथेसिसमध्ये यांचा फार महत्त्वाचा रोल असतो. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर जर रायबोझोम प्रेझेंट असेल तर तो मेनली प्रोटीन सिंथेसिसमध्ये भाग घेईल. एंडोप्लाझ्मिक RER is found in those cells which are actively involved in protein synthesis such as pancreatic cell, plasma cell, goblet cell and liver cell. या सगळ्या सेल प्रोटीन सिंथेसिस करतात, वेगवेगळे प्रोटीन तयार करतात. The rough endoplasmic reticulum takes basophilic stain due to its RNA content of ribosome. आणि या ठिकाणी RER जेव्हा सेलमध्ये असतं आणि आपण त्याला स्टेन करतो, स्टेन म्हणजे या ठिकाणी एक प्रकारची डाय असते. डाय म्हणजे काय? कलर. ओके, तर आपण जेव्हा त्याला स्टेन करतो तेव्हा प्रत्येक ऑर्गॅनेलसाठी वेगवेगळे स्टेन असतात. तर हा ऑर्गॅनेल रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा स्टेन होतो बेसिक डायने. ओके, बेसिक डायने स्टेन होणार हा? कारण की त्याच्यावर प्रेझेंट असतात रायबोझोम्स, अँड रायबोझोम इज मेड अप ऑफ RNA. ओके, रायबोझोम्स आर मेड अप ऑफ RNA, लक्षात ठेवा. तर रायबोझोम काय आहे? रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे. ओके, तर ॲसिडला स्टेन करण्यासाठी बेसिक डाय यूज होते. तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे बेसिक डायने स्टेन होतात. द रिजन ऑफ द मॅट्रिक्स कंटेन RER टेक्स बेसोफिलिक स्टेन अँड द नेम. जेवढा एरिया असेल, जेव्हा सेलला आपण स्टेन करतो आणि त्या बेसिक डायने स्टेन करतो आणि त्याला जेव्हा कलर येतो तेव्हा त्या एरियाला, त्या सायटोप्लाझमच्या एरियाला, मॅट्रिक्स म्हणजे सायटोप्लाझमचा एरिया, ओके, त्याला आपण अर्गॅस्टोप्लाझम किंवा मग बेसोफिलिक बॉडीज किंवा मग क्रोमोफिलिक सबस्टन्सेस किंवा निझल बॉडी बाय अर्लियर सायटोलॉजिस्ट, हे नाव कोणी दिलेले आहेत? आधीच्या सायंटिस्टने अशा प्रकारे त्यांना नाव दिले त्या कलर एरियाला. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज प्रेझेंट क्लोज टू द न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि या ठिकाणी रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलर हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या फार जवळ असतो, कारण की तो न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासूनच तयार झालेला आहे. ओके, फंक्शन ऑफ रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. RER are involved in protein synthesis. This is the main function. They are also involved in ट्रान्सपोर्टेशन ऑफ प्रोटीन विदिन अ सेल. सेलमध्येच प्रोटीन ट्रान्सपोर्ट करण्याचे काम करतात. फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम टू गोल्गी ॲपरेटसपर्यंत, किंवा मग गोल्गी ॲपरेटसपासून लायसोझोमकडे. अशा प्रकारे सेलमध्येच ते काय करतात? मटेरियल ट्रान्सफर करतात. या ठिकाणी एक्झाम्पल प्रोटीन. ओके, याच प्रोसेसला आपण म्हणणार इंट्रासेल्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम असं म्हणणार. दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोव्हाइड इन्क्रीज सरफेस ऑफ व्हेरियस एन्झायमॅटिक रिॲक्शन, आणि हे काय करतात? अशा प्रकारे फोल्डेड स्ट्रक्चरमध्ये असल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी एन्झाईम रिॲक्शनसाठी हा जास्तीत जास्त एरिया त्या ठिकाणी त्यांना मिळतो.
तर त्याच्याने काय होतं, एन्झायमॅटिक रिॲक्शनसाठी सरफेस एरिया हा जास्त होतो, इन्क्रीज सरफेस एरिया. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोव्हाइड ॲन अल्ट्रास्ट्रक्चरल स्केलेटल फ्रेमवर्क टू द सेल. आणि अशा प्रकारे समजा हा आहे सेल, हा मध्ये त्याचा आहे न्यूक्लियस. तर या ठिकाणी ही बॉडी कशा ग्रो होतात, या प्रकारे. काही सेलमध्ये ते प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत गेलेले असतात आणि अशा प्रकारे ते काय करतात, एंडोस्केलेटन फॉर्म करतात, सेलचा एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन काय करतो, सेलला सपोर्ट करतो, त्याला मेकॅनिकल सपोर्ट देतो. ओके, तर अशा प्रकारे इट गिव्स मेकॅनिकल सपोर्ट टू द सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. इन मसल सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम ट्रान्समिट इम्पल्सेस, हे आपण ACR मध्ये बघू. दी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मेम्ब्रेन फॉर्म द न्यू न्यूक्लियर एन्व्हलप आफ्टर ईच न्यूक्लियर डिव्हिजन. जेव्हा डिव्हिजन होते एका सेलपासून, एका न्यूक्लियस, जेव्हा न्यूक्लियस हा डिव्हाइड होतो, ओके, नवीन न्यूक्लियस तयार होतो, तेव्हा त्या ठिकाणी ती नवीन मेम्ब्रेन तयार करण्याचं काम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करणार. नंतरचा टाईप आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, किंवा त्याला आपण अग्रॅन्युलर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं सुद्धा म्हणतो. दिस टाईप ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम डज नॉट पजेस रायबोझोम, यावर रायबोझोम प्रेझेंट नसतात, म्हणून त्याचा सरफेस काय असतो, स्मूथ, आणि त्याच्यानुसार त्याला नाव आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. किंवा मग ग्रॅन्युल्स अब्सेंट आहेत, ER without granules, so it is called as a granular endoplasmic reticulum. It occurs mostly in those cells which are involved in the metabolism of lipid and glycogen. हा जास्तीत जास्त त्या सेलमध्ये प्रेझेंट असतो ज्या सेल्समध्ये लिपिड आणि ग्लायकोजनचं मेटाबॉलिझम होतं. इट इज जनरली फाउंड इन ॲडिपोज सेल, ओके, किडनीचा, लिव्हरचा ॲडिपोज सेल, ग्लायकोजन स्टोरिंग सेल्स ऑफ द लिव्हर, ओके, ॲडिपोज हा लिव्हरचा सेल, कंडक्शन फायबर्स ऑफ द हार्ट, आणि हार्टवर जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जातात, इलेक्ट्रिकल इम्पल्समुळे त्या ठिकाणी हार्टबीट तयार होते, तर ते कॅरी करण्याचं कामसुद्धा अशा प्रकारे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या मदतीने होतं. स्पर्मॅटोसाइट्समध्ये सुद्धा, आणि ल्युकोसाइट WBCचा प्रकार आपण बघितला, आपण नाही बघितलेला आहे, तुम्ही बघितला असेल 12वीत. इन मसल सेल ACR आर प्रेझेंट अँड आर कॉल्ड ॲज सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. मसलमध्ये जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट असतो, ओके, तो असतो स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. मसलमध्ये स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जेव्हा प्रेझेंट असतो तेव्हा त्याला आपण म्हणणार सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम, लक्षात ठेवा. नाव द फंक्शन ऑफ स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इन्व्हॉल्व इन अ लिपिड सिंथेसिस. लिपिड सिंथेसिसमध्ये तो इन्व्हॉल्व असतो, मेनली फॉस्फोलिपिड अँड कोलेस्टेरॉल, आणि लिपोप्रोटीनसुद्धा तो तयार करतो. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर इन्व्हॉल्व इन ग्लायकोजिनोलायसिस, ब्रेकडाउन ऑफ ग्लायकोजन. इट इज ऑल्सो हेल्प टू मेंटेन द homeostatic level of glucose in the blood for maintenance of function of RBC and nerve cell. हा ब्लडमधला ग्लुकोज लेवल मेंटेन करण्याचं कामसुद्धा करतो. इट ऑल्सो इन्व्हॉल्व इन स्टेरॉल मेटाबॉलिझम. हा वेगवेगळे जे ग्लँड्स आहेत त्यांच्या जे सेल्स असतात त्यांच्यामध्ये यांचं प्रमाण फार जास्त असतं आणि त्याच्यामध्ये स्टिरॉइड हार्मोन तयार करतील. ओके, वेगवेगळ्या ग्लँड स्टिरॉइड हार्मोन तयार करतात, त्यांच्यामध्ये ACRचं प्रमाण फार जास्त असतं. ACR इज ऑल्सो इन्व्हॉल्व इन डिटॉक्सिफिकेशन. आपल्या बॉडीमध्ये जे काही टॉक्सिक केमिकल तयार होतं त्यांना डिटॉक्सिफाय करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी ACR करतात. ACR इन्व्हॉल्व इन द सिंथेसिस ऑफ ट्रायग्लिसराइड इन इंटेस्टिनल ॲब्सॉर्प्टिव्ह सेल्स. इंटेस्टाईनमध्ये जे फूड ॲब्सॉर्प्शनमध्ये हेल्प करतात त्या सेल्समध्ये सुद्धा हे ट्रायग्लिसराइड तयार करतात. आणि जे व्हिज्युअल पिगमेंट आहेत मेनली रेटिना,
ओके. डोळ्यांमध्ये रेटिना जो लेयर आहे त्याच्यावर व्हिज्युअल पिगमेंट प्रेझेंट असतात, रॉड आणि कोन. ओके. तर त्याच्यामध्ये काय होतं, ट्रायग्लिसराईड तयार होतात विटॅमिन ए पासून. हे कामसुद्धा ACR करतात. अशा प्रकारे या ठिकाणी दिस इज ऑल अबाउट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.